नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी सुंदर डिझाईनचं सिंगल लाईनचं डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहे. ती मंगळसूत्राची वाटी एक, काळे मणी, स्क्रू आणि मीडियम साईजचे गोल्डन मणी. हे बघा, आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे. आता इथे सुरुवातीला आपल्याला छोटा मणी टाकून घ्यायचा आहे, कारण दोनच पदर आहेत त्याच्यामुळे छोटा मणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि मग काळे मणी वावायचे आहेत. आपल्याला हे मीडियम साईजचे घेतलेले 11 वावायचे आहेत मागच्या साईडला. त्यानंतर 5 सोनेरी कलरचे मणी, एक काळा मणी, गोल्डन, काळा आणि ह्या साईडनी परत आपल्याला हे सोनेरी कलरचे 5 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 11 मणी टाकायचे आहेत. हे बघा, इथे मी सुरुवातीला 11 मणी टाकलेले आहेत, तेवढेच इथे पण वापरलेले आहे ते. त्यानंतर 5 सोनेरी, काळा, गोल्डन आणि काळा. त्याच्यानंतर परत 5 सोनेरी मणी. तर हे बघा, आता इथे मी जास्त काळे मणी घेतलेले आहे, त्याच्यामुळे काळ्या मण्यांमुळे मंगळसूत्राला अधिक शो येतो, म्हणजे छान वाटतं. आणि मध्ये मध्ये आपल्याला जी डिझाईन बनवायची असते ते हे बघा, आता इथे मी साईडने काळा मणी टाकलेला आहे, एकच गोल्डन मणी यूज केलेला आहे, तर किती सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला परत हे 11 मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 5 सोनेरी, काळा, गोल्डन आणि काळा मणी, साईडनी परत सोनेरी कलरचे. आता परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत 11. तर आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे मंगळसूत्राची साईज कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढं हवं तेवढं 12 इंच किंवा मग 14 इंच, 10 इंचसुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण 10 इंच खूप गळ्याबरोबर जातं एकदम. हे बघा, आता इथे मी हे जे मणी आहे ती एक मीडियम साईजचा गोल्डन मणी, असे 4 बॉक्स बनवलेले आहेत मी. आणि त्याच्यानंतर वाटी टाकायची आहे. तर इथे ते मणी टाकलेलं आहे मी. वाटी इथे एकच यूज केलेली आहे वाटी, एक पण वाटी छान दिसते हे बघा. आणि आता इथे काळे मणी आलेले आहेत, तसे आपल्याला या साईडला काळे मणी टाकून घ्यायचे आहे ते. त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मणी, एक काळा, गोल्डन, काळा आणि सोनेरी कलरचे मणी. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे जी बेल आयकन असते तिथे क्लिक करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि ते दुसऱ्यांना पण शेअर करा आणि लाईक करत जा व्हिडिओला. अशा डिझाईन आवडल्यास तर खूप साऱ्या मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. आणि खूपसुद्धा कमेंटसुद्धा करतात आणि लाईक करतात, तर खूप बरं वाटतं. म्हणजे असं आवडतं, असं नवीन डिझाईन टाकायला उत्साह येतो. तर हे बघा, आता इथे स्क्रू टाकायचा आहे आणि परत एक मणी टाकायचा आहे. आता जिथे आपण टेप पट्टी लावली होती ती काढून घ्यायची आणि तिथे कसं अंतर पडतं थोडंसं, तर आपल्याला हे मंगळसूत्र एकदम सैल होऊ नये बांधल्यानंतर, त्याच्यामुळे ती टेपपट्टी काढून घ्यायची. आणि मग हे बघा, धागा व्यवस्थित खेचून सुई काढून घ्यायची आणि मग गाठ बांधायची आहे. तर हे बघा, इथे 4 बॉक्स बनवलेले आहेत. हे बघा, मग इथे वाटी आहे 1 2 3 4 बॉक्स आणि त्याच्यानंतर काळे मणी आणि मग स्क्रू टाकलेला आहे. तर ही लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ववायची आहे. बघा सुंदर दिसते. आता इथे स्क्रूच्या एकदम इथे पकडायचं बोटाजवळ, हे बघा तोंडाजवळ, आणि मग गाठ बांधायची आहे. गाठ मारताना अशी मारली की हे
नखाने आपल्याला आतमध्ये ढकलायचं आहे, म्हणजे ते थोडीशी गाठ आतमध्ये जाईल. आणि हे बघा स्क्रू आहे, इथून तर इथपर्यंत जे अंतर असतं ते धाग्याचं असतं, त्याच्यामुळे तेवढं सैल पडेल पुढे. त्याच्यामुळे गाठ पुढे ढकलायची असते, म्हणजे थोडं अंतर अजून कमी होऊन जाईल. हे बघा आता खूप सुंदर असं टेक्स्चर आणि डिझाईन, म्हणजे जेव्हा आपण बनवतो ते मण्यांची ॲडजस्टमेंट आपण कशी करतो ना, त्याच्यावर आपलं मंगळसूत्र सुंदर दिसत असतं. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच तुम्ही लाईक करताना तर खूप मला चांगलं वाटतं, म्हणजे मला अजून चांगल्या डिझाईन बनवायला अधिक मोटिवेशन मिळतं. तर अशाच पद्धतीने मी खूप सुंदर अशा पद्धतीचं मंगळसूत्राच्या डिझाईन मी बनवत जाईल. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.